So we require to write here B equals to C capital D. CD म्हणजे तिथे B आहे तिथे CD आहे तिथे आपल्याला काय लिहावं लागेल B. Then 0 C3 या पूर्ण एंटिटीची व्हॅल्यू आपण काय टाकणार B आणि राहिलेली आता पुन्हा इथे B ला नंबर नाही आहे म्हणजे कुठे जाणार B च्या पाठीमागे किती आहे 3 3 चा B किती होतोय 6 then write that number here आणि C चा D 6 चा D 6 चा D किती आहे R2 आणि मगाशी आपण बघितले R2 is B equals to CB. So right here 0 पूर्ण याची सगळी काय येणार आता ओके हे B आहे तसंच हां आता इथे नंबर नाही आहे B चा 0 पाठीमागे B चा 0 काय तो नंबर 2 तो नंबर आपण इथे घेऊ हां आता 2 चा D 2 चा D S4 means ship हां 2 चा S4 म्हणजे D equals to S4 हा D इकडे जाणार $0 B2 हा D इकडे गेला आणि नंबर कोणता आला 4 then 4 to I4 चा काय तो R3 means reduce R3 जगह किती आहे B equals to D. So